शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि मनसे ही एकत्र निवडणूक लढवत आहेत. याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे माजी नगरसेवक आणि प्रभाग क्रमांक 19 क चे उमेदवार प्रफुल्ल पाटील आहेत. सर, काय सांगणार, कशा पद्धतीने आपली प्रचार यंत्रणा सुरू आहे आणि कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा? नमस्कार, मी प्रफुल्ल पाटील प्रभाग क्रमांक 19 क मधनं निवडणूक लढत आहे बहुजन विकास आघाडी या पक्षाबरोबर. तुम्ही काल मी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर जी लोकांचा जो प्रतिसाद होता, लोकांची जी गर्दी होती ती पाहिली असती तर लोकांना कोणालाही असं वाटलं असतं की ही विजय मिरवणूकच आहे. ह्याच्यावरूनच मला कळतं की लोकांचा किती पाठिंबा आहे. कारण मी सामान्य जनतेमध्ये राहणारा एक पदाधिकारी आहे, नगरसेवक नंतर आहे, पण त्यांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असणारा एक सामान्य माणूस आहे, सामान्य व्यक्ती आहे. ते मला लहान भाऊ, मोठा भाऊ, माझा मित्र, मुलगा समजून मला मदत करत असतात आणि 100% आम्ही हा 19 प्रभाग क्रमांक 19 इथे बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकवणार. कशा पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत जात आहेत? कोणते कोणते प्रश्न लोकांचे ऐकतात? लोकांपर्यंत जाणं म्हणजे आमचं काम, आम्ही जे काम केलं आहे त्या पद्धतीनेच आम्ही लोकांपर्यंत जातो. लोकांना आम्ही हेच सांगतो की आमच्याकडनं कामं झाली, होत आहेत, काही प्रमाणात राहिली असतील. 100% आम्ही कोणाला सॅटिस्फॅक्शन देऊ शकत नाही, परंतु मी गर्वाने सांगू शकतो की माझ्यामार्फत आणि माझ्या सर्व टीमला 90% आम्ही सामाजिक आणि सार्वजनिक कामं केलेली आहेत. 10% राहिले आहेत, कोविडचा काळ होता, इलेक्शन पुढे गेलं म्हणून राहिलेले आहेत. पण मूळ प्रश्न होता पाण्याचा, तो माझ्या इकडे मी 95%च्या वरती लोकांना घरोघरी नळ ही योजना दिलेली आहे, पाणी दिलेलं आहे. मला कधी आज फोन येत नाही, एवढी 3 वर्ष झाली कोणाचाही फोन येत नाही की आम्हाला पाणी नाही. म्हणजे मूलभूत गरज होती ती पाणी आम्हीपर्यंत पोचवलेली आहे. आणि गटार रस्त्याची कामंही बऱ्यापैकी आमच्यापर्यंत झालेली आहेत. काही प्रमाणात थोडीशी नादुरुस्ती आहेत, ती इलेक्शननंतर होणार. मात्र सर, आपला जर मतदारसंघ बघितला तर हा स्लम एरिया आहे आणि या ठिकाणी हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठ्या संख्येमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून उत्तर भारतीय मतदान कॅच करण्याची भूमिका आहे. नाही, उत्तर भारतीय मतदान भाजपला असं वाटत असेल की ते आमचंच आहे, तर त्यांचा तो गैरसमज आहे. आणि तुम्हाला या निवडणुकीच्या रिझल्टनंतर ते दिसेलही. कारण माझ्या ऑफिसमध्येही काम करणारे लोक ही प्रत्येक समाजातली, प्रत्येक प्रांतातले, प्रत्येक जातीतली आहेत ती. आणि माझं एकच म्हणणं आहे की मी जातपात न म्हणता माणूस म्हणून काम करतो आणि ते माणूस म्हणून मला मदत करतात आहेत. ते उत्तर भारतीय असतील, बंगाली असतील, मुस्लिम असतील, बौद्ध समाज असेल. माझ्या ऑफिसमध्ये काम करणारे लोकही एक मुस्लिम आहे, एक बौद्ध समाजाचा आहे, एक केरलावाला आहे, एक बंगाली आहे. अशा विविध प्रांतातली लोक माझ्यासोबत आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्यांचं कॅम्पेनिंग अशा पद्धतीने चालू आहे की BJPला असं वाटत असेल की BJP आणि गुजराती मतदान त्यांना होणार, तर ते होणार नाही. ते व्यक्ती म्हणून मतदान होणार आणि तुम्हाला तसा रिझल्ट दिसणारच आहे त्याच्यामध्ये. सर, नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर वसई विरार महापालिकेमध्ये आपण याआधी देखील नगरसेवक राहिलेले आहेत आणि बहुजन विकास आघाडी आणि मनसेची या निवडणुकीमध्ये युती होऊन हे समीकरण जुळलेलं आहे. याकडे कसं पाहता? नाही, आमचे राजसाहेब नेहमी आम्हाला बोलतात, जो चांगला करेल त्याच्या जोडीला राहा, त्यांच्यासोबत राहा. त्यांना अपेक्षा अगोदर वाटलेलं की मोदीजी काहीतरी चांगलं देशासाठी करते, मग त्यांच्यासोबतही होते ना. आत्ता काही जण आमचे बॅनर्स आणि हे बघून काही बोलतात की मनसे उत्तर भारतीय विरोधात. पण उत्तर भारतीयांसाठी जेवढं काम मी केलं आहे या वसई पूर्व पट्टीमध्ये, मला असं वाटतं की कुठल्याही नगरसेवकाने किंवा नेत्याने किंवा पदाधिकाऱ्यांनी केलं नसेल एवढं मोठं काम मी त्यांना केलेलं आहे आणि त्यांना त्यांची जाणीव आहे. आणि पूर्ण उत्तर, मी पहिल्यांदा निवडणूक लढलो जेव्हा वयाच्या 24व्या वर्षी, तेव्हा पण 40% उत्तर भारतीयच होते. त्याच्यानंतर मी 3 निवडणूक लढलो तेव्हाही उत्तर भारतीयच होते. आणि उत्तर भारतीय आणि प्रफुल्ल पाटील यांचं एक घराचं नातं आहे आणि ते तुम्हाला या निवडणुकीनंतर रिझल्ट दिसेल. आणि 100% आणि 100% महापौर हा बहुजन विकास आघाडी आणि युतीचाच बसणार. सर, एकंदरीत बघितलं तर आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर याचा फरक कसा या निवडणुकीमध्ये जाणवेल? नक्की आमचं दोन भाऊ एकत्र झाल्यानंतर, जर घर एकत्र तुटलेलं घर एकत्र झाल्यानंतर सर्वांना आनंद होतो. काही लोक तोडण्यासाठी प्रयत्नही करत असतात, परंतु ठाकरे हा ब्रँड आहे आणि वसईमध्ये ठाकूर हा ब्रँड आहे. ठाकरे प्लस 3 T आलेले आहेत एकत्र
आणि जेव्हा तिघे एकत्र येतात तेव्हा त्याची ताकद तुम्हाला नक्कीच तुम्हाला इथे वसई विरारमध्ये दिसेल. भारतीय जनता पार्टी महायुतीकडून मोठी ताकद पणाला लावली जाते बहुजन विकास आघाडीला टक्कर देण्यासाठी. सर्वच पक्ष त्यांच्या पद्धतीने ताकद लावतात आणि ताकद लावलीही पाहिजे. आज एवढे मोठे नेते येतात म्हणजे त्यांना असं काहीतरी वाटत असेल ना की काहीतरी कमी पडतोय. अहो त्यांच्याच पक्षात किती नाराजी आहेत. चांगल्या ज्यांनी कामं केलं त्यांना तिकीट नाही दिलेले आहेत, तेच दुसऱ्या पक्षामध्ये गेलेत. म्हणजे आपला पक्ष मोठा आहे परंतु त्यांची पकडच त्यांची राहिलेली नाही आहेत. त्याच्यामुळे हा खेळ त्यांनाच समजत नाही की आम्ही काय करावं. मग त्यांच्या नेत्यांना आणि जे पद्धतीने त्यांना कळत नाही आहे तर मतदारांना कसं करणार. मतदारांना माहिती आहे आम्हाला मतदान कुठे करायचं आहे, कोणाचा महापौर बनवायचा आहे आणि कोण काम करणार आहे. आणि त्या पद्धतीनेच मतदार राजा हा बहुजन विकास आघाडी, मनसे आणि काँग्रेस या युती जोडीलाच राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा आपल्या वसई विरार क्षेत्रामध्ये होणार आहे. त्याचा कुठेतरी फटका बसू शकतो आपल्याला? नाही. मुख्यमंत्री साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना त्यांच्या पक्षासाठी ते साहजिकच वसई विरारमध्ये येणार आहेत. परंतु त्यांचं जे त्यांचं काम आहे ते करणार. परंतु मतदार हा मतदानाचं काम करणार. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो त्यांच्या आल्यानंतरही एवढा काही फरक पडणार नाही. कारण मतदारांनी ज्या 1-1.5 वर्षामध्ये जे अनुभवलं आहे त्या अनुभवाचं पीक कुठेतरी त्यांना आता कळलेलं आहे. आणि ती चूक परत न करता या वसई विरार महानगरपालिकेवरती कोण काम करेल आणि कोण करत होतं याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून ते मतदान करणार. काय विश्वास वाटतोय? 100% महापौर बहुजन विकास आघाडी आणि युतीचा. निश्चितच आपण जर बघितलं असेल तर बहुजन विकास आघाडीचा आणि युतीचाच महापौर बसणार असल्याच्या प्रतिक्रिया देखील यावेळेस माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांनी दिलेल्या आहेत. संदीप गायकवाड, APS मराठी, वसई.